ताई, खरं तर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही 3 टर्म म्हणजे 15 वर्ष काम केलेलं आहे. पण सध्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे. तुमच्या प्रचारामध्ये सुद्धा तो मुद्दा वारंवार ऐकायला मिळते. पण पालकमंत्री अजितदादा असतील किंवा मग तुम्ही 3 टर्म या ठिकाणचे खासदार होता, तर पाण्याचा प्रश्न का सुटला नाही किंवा ते सोडवण्यामध्ये तुम्ही किंवा अजितदादा एकत्रित मिळून जे काम करत होता तुम्ही कुठेतरी अपयश आलं असं वाटतंय तुम्हाला? अजित पवार तर 35 वर्ष इथे काम करतात. 35 वर्ष ते जवळपास MLA आहेत. बरोबर. मी 15 वर्ष खासदार आहे. आणि एकत्रपणे आम्ही महाविकास आघाडीचं सरकार किंवा आधी असणारं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये अनेक पाण्याच्या स्कीम्स केल्या. पाण्याच्या मुद्द्यामध्ये अनेक स्कीम्स झालेल्या आहेत. पण दुर्दैवाने यावर्षी असं झालं, या म्हणजे मागच्या वर्षी खूप चांगला पाऊस नाही झाला आणि त्याचे पडसाद या वर्षी दिसतात. आणि डिसेंबर पासून मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करते की पाऊस खूप झालेला कमी झाला यावेळेस. आणि पाऊस कमी झाल्यामुळे धरणं अगदी कोरडी म्हणजे कोरडी आहेत. एक थेंब पाणी ना नाझऱ्यात आहे ना उजनीत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात 35% पाणी राहिलेलं आहे. त्यामुळे खूप पाण्याचं खूप मोठं आव्हान आज राज्यासमोर आहे, नागरिकांच्या समोर आहे. त्यामुळे ह्याच्यात आपण सगळे मिळून राजकारण बाजूला ठेवून पाण्याच्या नियोजनासाठी बसूया. पण या सरकारला वेळ कुठे? आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED. तुम्ही सातत्याने महापालिकेमध्ये भेटत सुद्धा होता. नुसतं महापालिका नाही, महाराष्ट्र सरकारकडे पण. आणि हा सगळा डेटा आहे. आणि मी पत्र का ट्विटरवर टाकते की लोकांना अकाउंटेबिलिटी, मी पारदर्शक कारभार करते. त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती पाहिजे बाबा की तुमचा लोकप्रतिनिधी काय फॉलोअप करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.